महायुतीचं दुसरं सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्व सातत्यानं कमी होत गेलेलं आहे, नव्हे ते कमी करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलेले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजना आज मृतावस्थेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के दिलेले आहेत आजवर, आणि असे धक्के देणं आजही सुरूच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मंजूर करण्यात आलेले तब्बल 11 तलाव संवर्धन प्रकल्प या सरकारनं आता रद्द केलेले आहेत. इतकंच नाही तर त्यासाठी दिलेला निधी सुद्धा व्याजासकट वसूल करण्याचे निर्देश सुद्धा दिले गेले आहेत. त्यामुळं कुछ तो गडबड है, एकनाथ शिंदे यांचे तलाव फडणवीसांनी बुजवले, अशा प्रतिक्रिया आता मंत्रालयात सुद्धा उमटू लागल्या आहेत. 16 फेब्रुवारी रोजी सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये तलाव संवर्धन योजनेच्या अंतर्गत मंजूर प्रकल्पांचा एक आढावा घेतला गेला. त्यामध्ये 5 प्रस्ताव राज्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार तयार करण्यात आले नसल्याचे निदर्शनाला आलं. त्याचबरोबर उर्वरित 9 प्रकल्पांमध्ये अर्ज सादर केल्यानंतर 2 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरी सुद्धा सुधारित अहवाल सादर करण्यात आलेले नव्हते. त्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकारनं त्या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यताच रद्द करून टाकली. त्यातले तब्बल 11 प्रकल्प एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील आहेत. पंकजाताई मुंडे मंत्री असलेल्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं हा आदेश जारी केलेला आहे. या 11 प्रकल्पांचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 244.15 कोटी रुपये होता. त्यापैकी 73.31 कोटी रुपये आधीच वितरित सुद्धा करण्यात आलेले आहेत. जलस्रोतांमधील गाळ काढून त्याचं पुनरुज्जीवन करणं, प्रदूषणावर नियंत्रण आणणं, पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणं आणि स्थानिक परिसंस्था जपणं हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. रद्द करण्यात आलेल्या प्रकल्पात लातूर इथल्या मुक्तेश्वर समतानगर औसा तलाव, रायगडमधल्या कर्जतमधला वडप तलाव, बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या परमपोक तलाव, अलिबागमधील बेलोशी तलाव आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील कळमळू, विसापूर, देवळी आणि ब्राह्मण शेवगे या तलावांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जातो, आणि हा धक्का भाजपाकडून किंवा महायुती सरकारकडूनच मिळालेला आहे. एकनाथ शिंदे यांना असेच धक्के पुढेही चालू राहतील का? मित्र हो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.